आपण आजपर्यंत अनेक प्रकारचे त्या ठिकाणी मुद्दे पाहिलेले आहेत. ज्ञानेश्वरी ग्रंथच म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे की तो आपल्या जीवनातली व्यथा नष्ट करून त्या ठिकाणी आपलं जीवनाला कृतार्थ करणारा, मोक्ष प्राप्त करून देणारा, अंतिम ध्येय, अंतिम सुख प्राप्त करून देणारा, सर्व सुखाचं अधिकारी बनवणारा ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी काय आहे तर ग्रंथ आहे. ज्ञानोबऱ्या या ग्रंथाला भावार्थ दीपिका असं त्या ठिकाणी म्हणतात. ज्ञानोबऱ्या त्या ठिकाणी या ग्रंथाकरता सुरू झालंय प्रवचन, धर्मकीर्तन असं त्या ठिकाणी म्हणतात, भावार्थ दीपिका असं त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून या ग्रंथामध्ये हा ग्रंथच अशा पद्धतीचा निर्माण झालेला आहे. या ग्रंथामध्ये कोणी एखाद्या राजाची कथा नाही, एखादं त्या ठिकाणी काही घडलेला इतिहास नाही, परंतु ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये आत्मकथा आहे, आत्म्याची कथा आहे. ही आत्म्याची कथा का सांगितलेली आहे की मनुष्य जीवनाची व्यथा नष्ट होण्याकरता सांगितलेली जी कथा आहे तिचं नाव काय आहे, आत्मकथा आहे. ती का इस कथा से वा या कथेने अनंत जन्माची व्यथा नष्ट होणारी ती ठिकाणी असणारी जी कथा आहे ती म्हणजे ज्ञानेश्वरी भावनिरूपण कथा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी जी काही निर्मिती झाली, श्रीमद भगवत गीतेतून निर्माण झाली, आणि ही भगवत गीता महाभारतातून निर्माण झाली. आणि हे महाभारत कशातून निर्माण झालेला आहे तर त्या ठिकाणी कौरव आणि पांडव यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी दोघांच्या भांडणातून, युद्धातून त्या ठिकाणी महाभारत तयार झालेला आहे. आणि मग जो भगवद्गीतेमध्ये जो पहिला श्लोक आलेला आहे तो धृतराष्ट्राचा आहे. धृतराष्ट्र हा दुर्योधनाचा त्या ठिकाणी, या कौरवांचा त्या ठिकाणी बाप आहे, तो राजा आहे. हे पांडव आणि कौरव हे कुरुक्षेत्रावर दोघं युद्ध करण्याकरता जातात. कारण दुर्योधन त्यांना कुठल्या पद्धतीचा जगण्याचा अधिकार देत नाही, जगण्याकरता काही संपत्तीचा वाटा देत नाही. भगवान श्रीकृष्णाने शिष्टाई केली परंतु उपयोग होत नाही. शेवटी दुर्योधन म्हणतो युद्ध केल्याशिवाय, आम्हाला हरवल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी यांना अर्ध राज्यच काय, 5 गावच काय, पण सुईच्या टोकावर मावेल एवढी माती पण आम्ही देणार नाही, युद्धेबिना, युद्धाशिवाय. शेवटी श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात दुर्योधना तसं तू ऐकणारच नाहीस, कारण तू दुष्ट आहेस. कारण 2 होलसेल मूर्ख झालेले आहेत इतिहासामध्ये. एक आहे दशानन आणि दुसरा आहे दुर्योधन. आमचे गुरुवरे विठ्ठल बाबा घोले ज्ञानेश्वरी सांगत असताना म्हणायचे हे 2 होलसेल मूर्ख आहेत. कारण मूर्ख म्हणजे यांना अनेक जणांनी सांगितलं बाबा असा अत्याचार चांगला नाही, परंतु यांनी कुणाचंच ऐकलं नाही, म्हणून हे होलसेल काय आहेत, मूर्ख आहेत. दुर्योधनाला अनेक जणांनी सांगितलं, शेवटी श्रीकृष्ण परमात्म्याने शिष्टाई केली, परंतु त्यांनी सांगितलं नाही मी यांना काहीच देणार नाही,
युद्ध केल्याशिवाय, युद्ध करून जर त्यांनी जिंकलं तर मग ठीक आहे. शेवटी श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, दुर्योधना विनाश काले विपरीत बुद्धी. आणि म्हणून पांडवांना सांगितलं, आपल्याला आता जशाला तसंच उत्तर द्यावं लागणार आहे का नाही. कधी कधी दुष्ट माणसाला चांगल्या गोष्टी, सज्जनाच्या गोष्टी, चांगले विचार सांगून तो सुधरतच नाही. तर नाही सुधारल्यामुळं मग जशाला तसं व्हावं लागत. कारण तुकाराम महाराज म्हणतात, आहे का नाही, नाठाळाच्या काठी हाणू माथा. आहे का नाही, नाठाळ माणूस असन, असा सुधरत नसन तर शेवटी त्याला त्याच्याशी तसंच वागावं लागत. रामदास स्वामी म्हणतात, खटाशी व्हावे खट आणि उद्दासाची व्हावे उद्धट. खटाला खटच व्हावं लागतं, उद्धटाला उद्धट व्हावं लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, आता पांडवांनो चला युद्ध करण्याकरता. म्हणून युद्ध करण्याकरता भूमी निवडली, ती कुरुक्षेत्राची भूमी आहे का नाही. आता जे कुरुक्षेत्र आहे तिथली भूमी, त्याला धर्मक्षेत्र म्हणतात. त्या ठिकाणी गेले आणि तिथं गेल्यानंतर त्या ठिकाणी आता युद्धाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी इकडं धूर्तराष्ट्र होता. त्या धूर्तराष्ट्राने व्यासांना बोलून घेतलं, सांगितलं, मला माझ्या मुलांचं काय झालं काय नाही हे कळायला काय मार्ग आहे. तर व्यास महाराज म्हणले, मग तुम्हाला मी दृष्टी देऊ का. म्हणले, नको नको, आता आयुष्यभर मला दृष्टी नव्हती ना, आता कशाला. पण ही युद्धाची वार्ता समजून याच्याकरता काहीतरी व्यवस्था करा. आणि मग त्यांच्याच कामावर एक संजय होता, पण तो भगवत भक्त होता. अत्यंत त्या ठिकाणी तो ज्ञानी होता, भगवत भक्त होता आणि चांगल्या बुद्धीचा संजय त्या ठिकाणी सेवक होता. आणि अशा पद्धतीनं असणारा भगवत भक्त संजय सेवक. आणि म्हणून व्यास महाराजाने या संजयावरती काय केलेली आहे, कृपा केली. काय कृपा केलेली आहे त्या ठिकाणी, की त्या संजयाला ते कुरुक्षेत्र हजारो कोस दूर असताना देखील तिथलं सगळं त्या संजयाला दिसू लागलेलं आहे. आणि मग तो संजय धूर्तराष्ट्राला सगळं सांगण्याकरता तिथं ठेवलेला आहे. हे सगळं एक तर कथेच्या अगोदर व्हायला पाहिजे. आणि म्हणून कारण बघा, टीव्हीचा शोध आत्ता लागलाय, परंतु कधी युद्ध झालेलं आहे ते, आहे का नाही, द्वापार युगामध्ये. पण तेव्हा टीव्हीचा शोध तेव्हाच लागलेला आहे. कारण हजारो कोस संजय त्या ठिकाणी होता, इकडं हस्तिनापुराला होता. तर त्याला कुरुक्षेत्रातलं सगळं त्या ठिकाणी दिसू लागलं. कशामुळं, व्यासांच्या कृपेमुळं. आणि तिथलं दिसू लागलं तर तो सगळं आता धूर्तराष्ट्राला सांगण्याकरता बसला. तर बसल्यानंतर आता आपण टीव्ही आहे समोर, परंतु बटन तर टाकलं पाहिजे ना. आपल्याला बातम्या बघायच्या, दिल्लीला काय चाललंय. घरामध्ये टीव्ही आहे, पण चॅनल तर लावावं लागेल ना, न्यूज वगैरे काय असेल ते, आहे का नाही, जी मराठी वगैरे. तर तसं पद्धतीनं चॅनल पहिलं सुरुवात केली कोणी, धूर्तराष्ट्राने. आणि ते चॅनल सुरुवात केली म्हणजे धूर्तराष्ट्राने संजयाला विचारलं. काय विचारलं, धूर्तराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवाः. माझे आणि पंडूची मुलं युद्ध करण्याकरता गेले, संजया तिथं काय करते झाले सांग. युद्ध करायला लागले का दोघांमध्ये समझोता झाला. आणि म्हणून कदाचित माझ्या मुलांना सद्बुद्धी सुचली असेल, कारण तिथं श्रीकृष्ण आहे, तिथं धर्म आहे. अर्जुनासारखा न्याय नीतीनं वागणारा त्या ठिकाणी धनुर्धारी आहे. अशा पद्धतीचं चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये गेल्यानंतर माणसाला चांगली बुद्धी होत असते. एखादा इकडं दुष्ट वागणारा माणूस जर पंढरपूरला गेला तर त्याला वाटतंय, अरे आपण बी माळ घालायला पाहिजे आणि आपण पण त्या ठिकाणी असं नामचिंतन करायला पाहिजे. पण तिथं गेल्यावर वाटतं आणि तिथून आल्यावर वाटतं, तिथून आल्यावर पुन्हा जे आहे ते आपलं सुरू करतो. परंतु ती भूमीची ती काय असते, ती भूमीची ताकद असते. मग ज्या ठिकाणी युद्ध करायला नेलं होतं कृष्णाने या दोघायला, ती भूमी होती धर्मक्षेत्राची. कोणती भूमी होती, कारण श्रीकृष्ण परमात्म्याला असं वाटलं होतं कदाचित दुर्योधन दुःशासन वगैरे एवढे जरी दुष्ट बुद्धीचे असले, परंतु त्या भूमीवर गेल्यानंतर यांची बुद्धी एखाद्या वेळेस हे होईल, कारण यांना देवा असं वाटतं यांना राज्य. पण काही माणसं एवढे दुष्ट असतात की त्यांना भूमीचा बी परिणाम होत नाही.
संगतीचा बी परिणाम होत नाही, नाही नाही कशाचाच त्यांना परिणाम होत नाही. अशा पद्धतीनं दगडाच्या बुद्धीची माणसं, एवढे दुष्ट दुर्योधन होता. आणि मग असं धृतराष्ट्राला वाटलं की कदाचित काय दिलं का काय अर्ध राज्य, पण अर्ध राज्य द्यायला नाही पाहिजे असं धृतराष्ट्राला मुळात त्याला वाटत होतं. आणि म्हणून संजयाला विचारलं, माझे आणि पल्लूचे मुलं तिथं युद्ध करण्याकरता गेलेले, काय करते झाले. संजय सांगू लागलेला आहे, दृष्ट्वा तू पांडवानिकम मूढम दुर्योधनस्तदा आचार्यमुख संगम्य राजा वचनम ब्रवीत. ऐका म्हणले राजा, त्या ठिकाणी गेल्यानंतर एकीकडून पांडव सैन्य उभा राहिलं आणि एकीकडून कौरवांचं सैन्य उभा राहिलेलं आहे. दुर्योधनाचे सैन्य मात्र जास्त आहे, 11 अक्षोणी सैन्य आणि पांडवांचं 7च अक्षोणी सैन्य आहे. दुर्योधनाचं जास्त सैन्य आहे आणि दोन्ही बाजूला त्या ठिकाणी जे जे राजे लोक साथ करायला आले, दोन्ही बाजूला त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे. हे सगळं पाहिल्यानंतर पांडवांचं सैन्य थोडं आहे, पांडवांचा सेनापती त्या ठिकाणी भीम आहे आणि दुर्योधनांचा सेनापती भीष्माचार्य. पांडवांचं सैन्य थोडं आहे, पण व्यूहरचना अत्यंत सुंदर केलेली, दृष्टद्युम्नाने केलेली. द्रोणाचार्याचा जो मुलगा आहे ना दृष्टद्युम्न, त्यांनी सुंदर व्यूहरचना केली आणि व्यूहरचना सुंदर केल्यामुळे कौरवाच्या सेनापेक्षा थोडं सैन्य तरी पण ते मोठं जास्त दिसायला लागलं. आणि जास्त दिसत असताना दुर्योधनाने पाहिलं आणि दुर्योधनाचं एकदम धाबदन आणलं आणि तो उतरून भीष्माचार्याकडे गेला आणि भीष्माचार्याला तो काय म्हणू लागलेला आहे, पश्यैता मग द्रोणापाशी आला तया ते म्हणे हा देखीला तैसा दळभारू उचलला पांडवांचा. द्रोणा त्या ठिकाणी द्रोणाचार्याजवळ त्या ठिकाणी भीष्माचार्याजवळ आल्यानंतर सांगितलं, म्हणू लागलेला आहे, बघा किती सुंदर त्या ठिकाणी हार घातलेत सगळे आणि किती सुंदर त्या ठिकाणी असणारं पांडवांचं सैन्य केलेलं आहे. बघा भीष्माचार्य बघा. आणि त्यांच्या सैन्यामध्ये मला पाहिल्यानंतर तर त्यांचं सैन्य मी पाहिल्यानंतर तर माझं छाती काळीच धडधड करायला लागलं म्हटले. कारण त्यांच्या सैन्यामध्ये एक एक शूरवीर आहेत. कोण वर्णन करायला असं वा भीष्माचार्याला सांगू लागला. कारण पांडवांचं सैन्य कमी होतं पण बलाढ्य होतं, शूरवीर होते आणि पांडवाकडून मनाने लढण्याकरता आले होते, मनातून लढण्याकरता आले. दुर्योधनाकडे भरपूर होतं पण मनातून लढण्याकरता नव्हते आले, दुर्योधनाचा धाक म्हणून आले होते. ते भीष्माचार्य वगैरे ते दुर्योधनाच्या बाजूने होते ना, परंतु ते धाकच होते. कारण त्यांचं मन पांडवाकडून होतं पण शरीर मात्र दुर्योधनाकडून होतं. का तर दुर्योधनाचं अन्न खाल्लं, त्याच्या राज्यामध्ये राहिलो. आणि दुर्योधन दुष्ट आहे. कधी कधी नाही का वृद्ध माणसं म्हातारी माणसं नाविलाजाने त्या ठिकाणी राहत असतात, त्यांची इच्छा नसते परंतु जावं लागतं. काहीच्या सभेला जावं लागतं. नाही गेलं तर म्हटले बाबा काय हे याचा असं आडमुठ खेळ आहे हा, याची मनगटशाही आहे आणि त्याच्यामुळं नाविलाजाने जावं. तसं दुर्योधनाकडे आलेले जे काही सैनिक होतं ना हे नाविलाजाने त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून दुर्योधनाला त्या पाहिल्यानंतर त्याची छाती धडधड करू लागली आणि भीष्माचार्याला काय म्हणायला लागलेला आहे तो, अत्र शूरा महेश्वासा भीमा अर्जुन समायुधी युद्धानो विराटस्य द्रुपदस्य महारथा. बघा बघा जे हे इथं जे लढण्याकरता आलेत हे किती योद्धे मोठे आहेत म्हणले. युद्धानो म्हणजे अत्यंत युद्धान राजा आला, तो अत्यंत शूरवीर आहे. विराट राजा आलेला आहे ते तर खूप शूर आहे आणि पुन्हा द्रुपद राजा आलेला आहे तोही शूर आहे. आणि त्यातली त्यात हो भीम पुन्हा, या भीमाने तर लहानपणीच आम्हाला खूप छळलेलं आहे. भीम तर लय ताकदवानी, याच्यामध्ये 1000 हत्तीचं बळ आहे भीमामध्ये. आणि असं असणारा भीम आहे, अर्जुनासारखा धनुर्धारी आहे, युद्धान आहे. सगळ्यांचं नाव तो सांगायला लागलेला आहे. आणि सांगता सांगता अचानक पुन्हा त्याला असं वाटायला लागलं की आपण तर विरोधक पक्ष नेत्यांचंच वर्णन करायला लागलो, आपण त्यांचं वर्णन करायला लागलो. असं लक्षात आल्याबरोबर तो म्हणला हो हो त्यांच्याकडून बी शूरवीर आलेले आहेत पण आपल्याकडून काय कमी आलेले आहेत का? अहो भीष्माचार्य तुमच्यासारखे महारथी वीर आहेत आपल्याकडून, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य सारखे तुम्ही काय साधे आहेत का? तुम्ही पण मोठे आहेत. आमुच्या दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगी ऐक सांगी जाती. हा भीष्मा गंगा नंदनू
तुम्ही भीष्माचार्य साधे नाहीत, तुम्ही गंगानंद नाहीत. भीष्माचार्याला आठवण करून दिली आईच. कोणी? दुर्योधन आहे. तुम्ही काही साधे आहेत का? तुम्ही गंगेचे पुत्र आहेत आणि महान प्रतिज्ञा करणारे तुम्ही भीष्म आहेत. वडिलासाठी तुम्ही लहानपणी प्रतिज्ञा केलेली आहे. वडिलांना जर लग्न करायचं असेल, माझ्या बापाला लग्न करायचं असेल, तर मी मात्र आजन्म ब्रह्मचारी राहील. आहे का नाही? मोठा इतिहास येतो. कारण त्या टायमाला ती जी काही मत्स्यगंधा होती, ही पहिला मुलगा भीष्म गंगेपासून झालेला असल्यामुळे ती लग्न करत नव्हती भीष्माचार्यांच्या म्हणजे शंतनू राजा बरोबर. कारण म्हणले हा जर गादीवर बसला तर माझ्या मुलाला काय होईल. भीष्माचार्य त्या टायमाला त्यांचं नाव त्या ठिकाणी देवव्रत होतं. देवव्रताने सांगितलं, आई तुला जर असा प्रश्न वाटत असेल तुझ्या मी असल्यामुळं तुझ्या मुलाला अडचण होईल, तर मी मात्र लग्नच करणार नाही, आजन्म ब्रह्मचारी राहील. अशी घोर प्रतिज्ञा करणारी भीष्माचार्य तुम्ही आमच्या बाजूने येतं. प्रताप तेजस्वी भानू तुम्ही म्हणजे प्रतापाचे सूर्य, रिपुबगल पंचननु कर्णवीरो. अहो आपल्या बाजूने काही कमी आलेले आहेत का? एक एकाचनी मनोव्यापारी हे विश्व वये संवरे हा कृपाचारू न पुरे एकलाची. आपल्या बाजूने एक एक महान वीर आलेले आहेत. एक एक ह्या सगळ्या विश्वाचा संहार करीन. पण सगळ्याला तुम्ही एकटेच पुरताना असे तुम्ही त्या ठिकाणी भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत. आपल्याकडे विकर्ण आहे, अश्वत्थामा आहे का नाही? त्या ठिकाणी अश्वत्थामा, हा अश्वत्थामा अत्यंत त्या ठिकाणी कपटी होता. म्हणून अश्वत्थामा त्या ठिकाणी आपल्या बाजूने आहे असं सांगू लागलेले आहेत. सर्वा कृतंतु म्हणी अन्यचे बळव शूर मदरते त्यक्त जीविता. अनेक काही शूरवीर आलेले आहेत, माझ्यासाठी प्राण त्याग करून त्या ठिकाणी आलेले आहेत इथं. आणि हे सगळं शास्त्रविद्यामध्ये पारंगत येतं. हे काही साधे नाही. जे शास्त्र विद्या पारंगत, मंत्र अवतार मूर्त हो का जे अस्त्र जात हे थोनी रूढ, हे अप्रतिम मल्ल जगी. हे असे मल्ल येतं, असे पैलवान येतं, असे शूरवीर येते की यांच्यासारखा शूरवीर जगामध्ये कोणीच नाही. अप्रतिम आहेत. पुरता प्रतापवांगी सर्वपरी सर्व प्राणी मदची लागे आराहिले असती. माझ्यासाठी आलेत. वास्तविक त्यांच्या मनामध्ये दुर्योधनाचा भाव नव्हता, पण दुर्योधन वर्णन करू लागलेला आहे, माझ्यासाठी आलेत आणि माझ्यासाठी हे प्राण द्यायला तयार झाले. खोटं वर्णन आहे बरं का हे. आता त्या ठिकाणी दुर्योधन काय ज्ञानोबराय काय म्हणतात, ओवी दिली माऊलीनं. दुर्योधन म्हणतो, हे बघा, पतिव्रतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्पर्शे मी सर्व सोया तैसे सुबटाशी. जसं त्या ठिकाणी पतिव्रता पतीला त्या ठिकाणी तिचं मनोभावी ती तिला शरण जाते, त्या पद्धतीनं हे सगळे जे शूरवीर आलेत ना, हे माझ्या कामासाठीच आलेले आहेत असं म्हणायला लागला. कोण? दुर्योधन. वास्तविक त्याच्या बाजूने जे आलेले होते ते खोटे खोटे होते. वर्णन करू लागलेलं आहे. आमुची काजाचिनी पाडे देखते आपले. अहो माझ्यासाठी हे स्वतःचा जीव द्यायला पण तयार झालेले आहेत. ऐशी निर्वळी चोखडे स्वामी भक्त. हे स्वामी भक्त आहेत म्हणजे स्वतःला तो मालक समजायला लागला आणि युद्ध करणारा आलेल्यांना नौकर समजू लागलेला आहे. ऐशी सर्वापरी पुरते वीर काय गणूया त्या पारे. यांचं काय वर्णन करावं, काय वर्णन करावं असं वर्णन करू लागलेलं आहे. आणि सगळ्यांना म्हणू लागला, बघा रे सगळ्यांनो, तुम्ही सगळे सैनिकाने सगळ्या शूरवीराने भीष्माचार्यांचं रक्षण करा. आपल्यामध्ये भीष्माचार्य श्रेष्ठ आहेत, थोर आहेत, वीर आहेत. त्यांना सांभाळा बरं का तुम्ही सगळे. मग पुनरपी काय बोले सकळ सैनिकाते म्हणितले. आता दळभार आपुलाले सरसे करा. चला आता युद्धाला सुरुवात करू. दळभार आपले सरसे करा. आपलं धनुष्य, बाण, भाला, शस्त्र अस्त्र त्या ठिकाणी हातामध्ये घ्या. आणि ज्याला ज्या पद्धतीनं दिलेला आहे जागा, ज्याला ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे जिथं उभं राहायचं, तिथं प्रत्येकाने आपापल्या जागेवर नेमणुकी पद्धतीनं उभे राहा. जी अक्षयिनी ती वर्गन कवन कवनी महारथी. प्रत्येक महारथ्यांना सांगतो, आपापली बाजू सगळ्यांनी लढा. सगळ्यांनी आपापली बाजू सोडू नका. तेने ती आवरी जेन भीष्मा तरी राहीजे. पण एक लक्षात ठेवा, भीष्मांच्या सांगण्याखाली राहा बरं का सगळेजण. भीष्मांचं ऐका, भीष्माचार्यांचं ऐका. ते आपले सेनापती येतं. आणि द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सगळं. हे द्रोणाचार्य आहेत ना, हे आपल्या बाजूने लढण्याकरता आलेले आहेत ना, यांचा पण सांभाळ करा. कारण हे आपल्यामध्ये वय वृद्ध येतं. हाची एको रक्षावा मी तैसा हा देखावा येणे दळभारू आगवा सांग. जसं तुम्ही माझ्यासाठी प्राणपणाला लावून लढणार आहेत ना, मी जिंकण्यासाठी,
तसंच तुम्ही भीष्माचार्यांचं रक्षण करा. माझ्या ठिकाणीच भीष्माचार्याला तुम्ही पहा. अशी स्तुती केली. कोणी केली? वा, बोलत जा म्हणजे तुमच्या लक्षात येतं. दुर्योधनाने स्तुती केली. कोणाची? भीष्माचार्याची, द्रोणाचार्याची. आणि माणूस स्तुती प्रिय बर का. खोटी स्तुती असो खरी स्तुती असो, स्तुती केल्यानंतर माणसाला बरं वाटतं जरा. कारण स्तुती ही त्या ठिकाणी कुमारिका आहे. स्तुती झाल्यानंतर त्या ठिकाणी भीष्माचार्यांना बरं वाटलं. काही का व्हायना पण दुर्योधन आपली स्तुती करतो. आपल्या सुवीरपणाचं त्यांनी काय केलेलं आहे, मोठेपणा सांगितला. आणि दुर्योधनाला आपलं भीष्माचार्याला संतुष्ट समाधान वाटलं आणि त्यांच्यामध्ये वीरवृत्ती निर्माण झाली. ही वीरवृत्ती जागी करण्याकरताच दुर्योधनाने स्तुती केली होती, की त्यांच्यामधला एक वीरपणा जागा करावा. एखादा मनुष्य नाही का, अरे तू काय साधा आहे का, अरे तू म्हणजे लय भारी आहे, तू काय कोणाला ऐकतो का, त्याला काय समजतो तू, तुझ्या पैकी तो काहीच नाही, उठ बघ बरं त्याच्याकडे, तो लगेच उठतो म्हणून त्याच्या संग. त्याला मी बघतो आता. या राजाची या बोला सेनापती संतोषला. दुर्योधनाचे सेनापती भीष्माचार्य संतुष्ट झाले आणि मग त्याने केला सिंहनादू. त्या द्रोणाचार्य त्या भीष्माचार्याने सिंहनाद केला. मोठ्याने गर्जना केली. कशाची? युद्धाला सुरुवात करण्याची गर्जना केली, सिंहनाद. कारण भीष्माचार्य सिंहासारखेच होते, अत्यंत बलाढ्य होते, शूरवीर होते, अत्यंत त्या ठिकाणी महान त्या ठिकाणी धनुर्धारी होते. जसा सिंह डरकळी फोडतो त्या पद्धतीनं भीष्माचार्याने त्या ठिकाणी मोठा आवाज केला, सिंहनाद केला, सावध. अशी युद्धाची त्या ठिकाणी काय केलेली आहे, मोठ्याने त्या ठिकाणी डरकळी फोडली, मोठ्याने आवाज केला. तो गाजत असे अद्भुतो दोन्ही सैन्यातो प्रति दोन्ही न समातो. आणि तो आवाज एवढा गाजला, दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आवाज घुमल्या गेला भीष्माचार्याचा. तयाची तुलगा सगळे वीरवृत्ती दिव्य शंकेत. आणि नुसता आवाज करून भीष्माचार्य थांबले नाही, तर त्यांच्या जवळ जे काही दिव्य शंख होता, हा शंखनाद केला, शंख वाजवला. महाराज त्या शंखाची ध्वनी एवढी झाली की त्या ठिकाणी तो आवाज एवढा झाला की त्या आवाजाने संपूर्ण कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र गजबजून गेलेला आहे. आणि भीष्माचार्यांचा त्या ठिकाणी स्वतःचा आवाज आणि शंखाचा आवाज ज्ञानोबरायांनी वर्णन केलं. हे दोन्ही नाद मिनले ते त्रैलोक्य बधिरभूत झाले. जैसे आकाश का पडले. तो भीष्माचार्य किती शूरवीर असतील बघा. भीष्माचार्याच्या या दोन्ही नादाने तिथले सगळे सैनिक बधीर झाले, बधीर. एवढा आवाज झाला. जर आवाज जास्त झाला माणसाची कानठळी बसते, आहे का नाही. जर एखादा मोठा बॉम्ब फटाका वाजला अचानक जवळ, तर काही सुचत नाही. ते जाऊ द्या ना, डीजे जर वाजायला लागले, हे डीजे काय साधे काय कोणी तयार केले का नाही, कोणत्या मूर्खाने. ते दन दन डीजे वाजायला लागल्यानंतर छातीत खन 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 होतं महाराज. एखाद्याला बीपी गिपी असली तर ते बीपी वाढते, शुगर वाढते, जागीच जायचं लक्ष नाही. आणि मंगलमय युद्धाच्या प्रसंगाला हे डीजे आणतात हे लोक. हे डीजे कोणतं वाद्य माहितीये का? हे डीजे रणवाद्य. रणाच्या टायमाला खन 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 वाजायचं. आणि ते क्षत्रियाला वीररस चढण्याकरता. आणि लग्नात कशाला वीररस पाहिजे? लग्न मंगलमय असतं, तिथं काय युद्ध करायचंय का? आणि मग नवरा बायको ते डीजे वाजल्यामुळं आयुष्यभर युद्धच करीत राहते. कळलं का तुम्हाला? डीजेची भानगड येते. म्हणले हे लग्न झाल्यापासून यांचं बनतच नाही, सारखं चालूच आहे यांची, आहे का नाही. काय लढाई दोघांची. डीजे आणला होता म्हणलेलं आहे मोठा 4 लाखाचा. चला, अशा पद्धतीने काही नाद झाला. आणि तो भीष्माचार्याने नाद केल्यानंतर बधीर त्रैलोक्य बधीरभूत झाले. त्रैलोक्य म्हणायला लागले. मी तर सैनिक म्हणतो, ज्ञानोबराय म्हणतात त्रैलोक्य, मृत्यूलोक. जैसे आकाश का पडले तुटून, आकाश देखील हादरू लागलेलं आहे. जस काय आकाश तुटून पडते आता. घडघडीत अंबर उचंबळत सागर. जे काय असणार, समुद्राला देखील उकळ्या फुटल्या, अंबर देखील घडघड करायला लागलेलं आहे.
त्याने महाघोष गजर दुमदुमिते गिरी कंदरे, डोंगर देखील जागा सोडली, हलू लागलेले आहेत मेरू पर्वत. आणि त्या दळामध्ये असा खूप मोठा आवाज झाला. भीष्माचार्य एवढे मोठे काय होते, वीर होते. मग तिथं काय झालं, सावध म्हटल्यानंतर युद्ध सुरू होण्याचा शंख वाजवल्याबरोबर सगळे त्या ठिकाणी अगोदर तर बेसावध झाले, बधीरभूत झाले. नंतर मात्र उदंड सैंग वाजते, नंतर युद्धाच्या वाद्य वाजायला लागले, दन 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 दन. युद्ध सुरू होण्याचा संकेत असतो तो रणवाद्य वाजवणं. भेरी, निशाण, मांदळ, कहाळ त्या ठिकाणी असणारे ते वाजू लागलेले आहेत. ते महाप्रलय जस काय आता महाप्रलय होतो का काय, अशा पद्धतीनं आवाज झाला. आवेशे भुजात रटी, एक एक शूरवीर लागले, या चला बघतो आता, चला युद्धाला सुरुवात झालेली. विषय मेले हाका देते देते महामद आवरतीला ज्ञानोबरायवर न करता. तिला जे भ्याड भ्याड आले होते ना भित्रे भित्रे, त्यांना मात्र त्या ठिकाणी भीती वाटू लागलेली. ते भेडाची कवन मातू काचया केतीने दुःखांगणे गे. काही जणांचे असे आवाज झाल्यानंतर एका उभयाचे प्राण गेले. काही उभे राहिले होते ना, तर उभे राहता राहताच त्यांचं त्या ठिकाणी काहीचा प्राण गेला. चांगाचे दात बसले, चांगल्या चांगल्यांच्या दातखिळी बसल्या आणि बिरुदाचे दादुले हिवताती. चांगले स्वतःला शूरवीर म्हणणारे पण त्यांना थंडी ताप आली. ऐसे अद्भुत त्रंबाळू देखोनी ब्रह्म व्याकुळू, देव म्हणते प्रलय काळू वडवलाजी. अशी युद्धाची सुरुवात झाल्यानंतर ब्रह्मदेव देखील व्याकुळ झाले आणि स्वर्गातले देव म्हणू लागले प्रलय काळ वळला आता. आणि अशा अवस्थेमध्ये आता युद्धाला सुरुवात झाली. पण अर्जुन काय साधा होता का, अर्जुन शूरवीर होता महाराज. अर्जुनाच्या मनामध्ये वीर वृत्ती निर्माण झाली आणि अर्जुनाच्या भाव स्फुरण पावले आणि अर्जुनांचं रोमांच उभं राहिले. आणि अर्जुन म्हणला, देवा बघतो काय, तिकडच्या सेनापती भीष्माचार्यांनी शंख वाजवलाय ना, आता माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा कर, बघतो ह्या दुर्योधनाचं. आणि जे दुष्ट लोक दुर्योधनाला साथ द्यायला आलेत ना, त्यांच्याकडे पण बघतो. आणि ह्या दुष्टांना त्या ठिकाणी मी लय तर नाही पण एक क्षणात तर त्यांना मारून टाकतो म्हणले सगळ्यांना. अर्जुनाच्या मनामध्ये वीरवृत्ती निर्माण झाली आणि वीरवृत्ती निर्माण झाल्यानंतर अर्जुनाच्या बाहू स्फुरण पाहू लागल्या. देवा माझं धनुष्यबाण कुठे, माझा त्या ठिकाणी रथ आता तू पटकन त्या ठिकाणी हाकून नेऊन उभा कर दोन्ही सैन्याच्या मध्यभागी, बघू दे मला, आता मला कोणा बरोबर लढायचं हे मला बघू दे. ऐशी स्वर्गी मातू दे कोणी तो आता आणतो, तव पांडव दळ आणतो वर्तले काही. अर्जुनाचा रथ होता कसा त्याचं वर्णन करले ज्ञानोबरायांनी. हो का निजसार विजयाचे, अर्जुनाचा रथ म्हणजे विजयाचा सार मिळूनच तो रथ बनवला होता, विजयाचं सार. तिथे भांडार महातेजाचे, अर्जुनाचा रथ म्हणजे एवढा तेजस्वी दिसत होता की महातेजाचं ते भांडारच होतं. जेत गारुडे जाळीचे कातले चारी, अर्जुनाच्या रथाला 4 घोडे होते. पण ते कसे होते महाराज, गरुडाच्या वेगाचे घोडे होते. ते त्यांना वेग जो होता ना, जो गरुड आहे ना देवाला पाठीवर वाहणारा, त्या गरुडाला जेवढा वेग आहे, अत्यंत वेग आहे गरुडाला, त्या गरुडाच्या वेगाचे घोडे अर्जुनाच्या रथाला त्या ठिकाणी होते. त्या रथाचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. कसा रथ होता हो, एवढा मोठा रथ दिसू लागला डोंगरासारखा, डोंगरासारखा. पण ज्ञानोबरायांनी त्याला सांगितलंय की पाखांचा मेरू जायचा डोंगरच सारखा दिसू लागला, पण ज्या डोंगराला पंख आहेत असा पाखांचा. रहवर मिरवतोस तैसा, तैसे कोंडटाले दिशा जयाची नी. अर्जुनाच्या रथाने ती दिशा संपूर्ण कोंडाटून गेली असं दिसू लागलेले, डोंगरासारखा रथ दिसू लागलेला आहे. त्या रथाचं वर्णन करत असताना सुंदर ज्ञानोबरायांनी तोंड भरून वर्णन केलंय बरं का. कारण माऊलींना अर्जुन महाराज आवडतात. आवडतात म्हणण्यापेक्षा वस्तुस्थितीनं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हा रथ आणि या रथाचे चालक कोण होते, आयऱ्या गेऱ्या एखादा रामभाऊ वगैरे अशा पद्धतीनं होता का, राम्यागडी होता का, नाही महाराज. त्या रथाचा चालक कोण आहे,
जे येत अश्ववाहकू आपण अश्ववाहकू म्हणजे त्या रथाचा असणारा रथ सारथी वैकुंठीचा राणा होता. द्वारकेचा राणा त्यालाच वैकुंठीचा राणा आहे का नाही. असा द्वारकेचा वैकुंठीचा राणा पांडवांच्या घरामध्ये राहतो आणि तोच त्या ठिकाणी अश्ववाहक होता आहे का नाही. वाहक म्हणतो का नाही आपण ड्रायव्हरला, काय म्हणतो? वाहक. वाहक ही खरी भाषा आहे, मराठी भाषा आहे ती. वाहक आहे का नाही. अश्ववाहक, अश्वाला हाणणारा. सारथी कोण होता? तर वैकुंठीचा राणा होता, देव होता, परमात्मा होता. ज्यांनी ही अखिलकोट ब्रह्मांड नायक जगत निर्माण केलंय तो परमात्मा. जया तिथं तो सारथी होता, त्या घोड्यांचा त्यांनी त्या ठिकाणी लगाम धरलेला होता. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात, ज्यांच्या घोड्याचा ज्यांच्या रथाचा सारथी देव आहे त्या रथाचं मी काय वर्णन करू, त्या रथाचे गुण काय वर्णू. ज्ञानोबा सारख्याने म्हणाव की त्या रथांचं वर्णन मी काय करणार आहे महाराज, आपल्याला तर कसं करता येईल. म्हणून पुन्हा ज्ञानोबा असं म्हणून पुन्हा एक ओळीमध्ये वर्णनच करतात. अर्जुनाच्या रथावर काय ध्वज आहे आणि त्या ध्वजावरती काय आहे तर त्या ध्वजावर बसलेले मूर्तिमंत शंकराचा अवतार हनुमंतराय आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाच्या ध्वजस्तंभावरती त्या ठिकाणी जे वानर आहे ना, वानर ते सामान्य वानर नाही बर का. ज्यांनी लंका जाळली, ज्यांनी सीतेचा शोध लावला, ज्याने त्या ठिकाणी असणारा रामायण ऐरावत मैरावताने त्या ठिकाणी रामप्रभू पाताळामध्ये चोरून नेले, त्यांना घेऊन आली, देवीची अवकळा केली. ज्याने त्या ठिकाणी असणारा शतयोजन दूर असणारा समुद्र, पण या समुद्रावरती जी उड्डाण घेतली, अष्टसिद्धि वा छान आणला. ध्वजस्तंभावरती जे वानर आहे ते म्हणजे साधन नाही, तर त्या ठिकाणी अष्टसिद्धी नऊ निधिके दाता असबर दीन जानती माता आहे का नाही. राम रसायन तुमरे पासा सदा रहो रघुपती के दासा. असं स्वतःला दास समजणारे पण महान ज्यांची शक्ती आहे, रुद्राचा अवतार
सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा आणि बिकट रूप धरी लंका जरावा. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. अशा पद्धतीनं हनुमंत महाबळींदाडी रावणाची जाळी. असे हनुमंतराया महान बलवान बलवंत हनुमंतराया अर्जुनाच्या ध्वजस्तंभावरती त्या ठिकाणी होते. सांगा, ज्याने अशा पद्धतीने लंका जाळली, रावणाच्या दाढी मिश्या जाळल्या, सीतेचा शोध लावला, रामांना लक्ष्मणाला ज्यांनी रक्षण केलंय ते हनुमंतराया ज्या अर्जुनाच्या ध्वजस्तंभावर, सांगा विजय कोणाचा होणार आहे? ज्ञानोबा अत्यंत तोंड भरून वर्णन करतात. ज्यांचा सारथी जगाचा मालक आहे आणि ज्याच्या ध्वजस्तंभावरती साक्षात मूर्तिवंत शंकराचा अवतार मारुतीराय येतात. आणि तो रथ कसा आहे तर गरुडाच्या वेगाचे असणारे अत्यंत तेजच काढून बनवलेले त्या ठिकाणी अश्ववाहक, म्हणजे त्या ठिकाणी अश्व आहेत शुभ्र, त्या ठिकाणी अश्व त्या रथाला झुंपलेले आहेत आणि त्या रथाला पंख फुटलेत. अशा पद्धतीनं पंख फुटलेला डोंगर म्हणजेच तो रथ आहे. जेत सारथी सारंग धरू अर्जुनेशी. अर्जुनाचं प्रेमच देवाला एवढं होतं. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम, जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. अर्जुनाला मागं घातलं. देव रथावरती सारथ्यपण करण्याकरता बसले, हातात त्या ठिकाणी चाबूक घेतला आणि तो रथ हाकत हाकत दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेता. सुंदर ओव्यात. पायीको पाठीची घातला, आपण पुढा राहिला, त्याने पंचजन्मास्परेला अवळीचा. स्वतः आपल्या असणाऱ्या भक्ताला पाठीमाग घातलं. संकटाच्या टायमाला देव भक्ताला मागं घालतो. पुढून जर संकट आलं तर मागं घालतो, म्हणजे सांभाळतो, आणि मागून संकट आलं तर मागं उभा राहतो. मागे पुढे उगवी कोडे संकट. संकट आलेलं निवारण करतो देव. भक्तांच्या मागे पुढे उभा राहून सांभाळतो देव. मागे पुढे उभा राही सांभाळित आल्या घात. अर्जुनाला हे मोठं संकट होतं, परंतु देव पुढे राहिले, कारण येणारं संकट पुढून होत, येणारे बाण पुढून होते. भीष्माचार्य सारखे युद्ध करण्याकरता होते, म्हणून अर्जुनाला सांगितलं काळजी करू नको, माग बसून युद्ध कर, मी आहे ना पुढं. त्या ठिकाणी किती भीष्माचार्यांनी शस्त्रास्त्र मंत्रून त्या ठिकाणी बाण टाकू दे, मी असल्यामुळं त्यांचे बाण त्या ठिकाणी निष्प्रभ होऊन जातील, तो काळजी करू नको. आणि म्हणून पायीको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. आणि देवाने काय केलेलं आहे, पंचजन्य नावाचा शंख देवाकडे आहे. देवाच्या हातात जो शंख आहे ना, त्याचं नाव पंचजन्य. तो पंचजन्य नावाचा शंख देवाने फुकला, वाजवला. त्याचा आवाज एवढा झाला, एवढा आवाज झाला, महाघोष थोर आवाज झाला. आणि जैसा लोपला दिनकरू नक्षत्रात, आता सूर्य तुटून पडतोय का काय, सगळे नक्षत्र गळून पडायला लागलेले, तर एवढा त्या ठिकाणी आवाज झाला. देवानी शंख वाजवल्याबरोबर अर्जुनाच्या मनामध्ये वीर वृत्ती निर्माण झाली आणि अर्जुनाने देखील त्यांच्या हातातला, अर्जुनाच्या हातातला देवदत्त नावाचा शंख त्या ठिकाणी वाजवला. आणि दोन्ही महाघोष थोर, दोन्ही नाद एवढे मोठे झाले, एवढे मोठे झाले
आचाट त्या ठिकाणी नाच झाला आणि ब्रह्म कुठेही शेतकुट हो पाहत असे. ब्रह्म लोकांचाही 100 तुकडे होतेत का काय असं वाटू लागलेलं आहे. आणि ही पृथ्वी पाताळात जाते का काय, स्वर्ग तुटून पडतंय का काय, ब्रह्म लोकांचे 100 तुकडे होतेत का काय असं त्या दोन्हीच्या शंकाच्या आवाजाने वाटू लागलं. कोणाच्या? देवाचा शंख आणि अर्जुनाचा शंख. तेवढ्या वेळामध्ये भीमाला त्या ठिकाणी जाग आली. भीम त्या ठिकाणी असणारा वीर वृत्तीमध्ये गेला आणि भीमाचे बाहुस्फुरण झाले आणि भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला, मोठा शंख, आणि भीमाला पदवी दिली. हो, तो भीम कसा आहे? उर्कोदर. भीम म्हणजे 1000 हत्तीचं बळ आहे आणि उर्कोदर म्हटलेलं आहे. भीमाच्या पोटामध्ये उर्कोदर नावाचा अग्नी होता. भीमाने किती खाल्लं तरी भीमाचं पोट भरत नव्हतं, एवढा मोठा असणार. कारण असा उर्कोदर म्हणजे महान कर्म करणारा, महान खाणारा, महान कर्म करणारा आणि अत्यंत शक्तिशाली भीमाने पौंड्र नावाचा शंख वाजवला आणि त्या ठिकाणी धर्मराजाने अनंत विजय नावाचा शंख वाजवला. राहिलेले नकुल आणि सहदेवाने सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. ते शंखाने महाप्रलय झाला, घडघडीला गहिवरू असा आवाज त्या ठिकाणी झालेला आहे. आणि त्या आवाजाने असं होऊ लागलं, ज्ञानोबराय वर्णन करतात, हे तिन्ही लोक डळमळीत, तिन्ही लोक डळमळ करू लागलेले आहेत, जस काय झोका घ्यायला लागलेत असं झालेलं आहे. मेरू मांदळ आदळीत, मेरू आणि मंदार पर्वत एकामेकावरती आदळले गेलेले आहेत. समुद्र जळ उसळत कैलास वेरी, हे समुद्राचं पाणी कधी किती पाऊस आला तर वाढत नाही आणि दुष्काळ पडत आटत नाही, पण त्याला भगवंताची आज्ञा आहे. तरी पण ह्या आवाजाने समुद्राचं पाणी एवढी उसळी घेतली तर कैलासावर गेलं हे समुद्राचं पाणी. पृथ्वी तळवून तो पाहत, त्या जमिनीला तडे गेले महाराज, भूकंप झाला, मोठे मोठे त्या ठिकाणी असणारे असे या जमिनीला खड्डे पडले, म्हणजे त्या भेगा पडल्या. आणि पृथ्वी आता ही उलथती का काय? उलटणं म्हणजे खालीवर होणं आहे का नाही? आकाश असे आसुडत, आकाश असं त्या ठिकाणी आसुडून पडू लागलेलं आहे. ते तर सडा होत, नक्षत्राचा, जे नक्षत्र आहेत ना आकाशामध्ये त्यांचा सडा झाला. सडा होणं म्हणजे काय? सडा शिंपतात ना हे बाया, म्हणजे असं सडा होणं म्हणजे खाली पडणं. तर हे देव म्हणू लागलेले आहेत आता काही खरं नाही, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी झाली, ऐशी एकटाळी पिटली सत्यलोकी. सत्यलोक ब्रह्मलोक त्या ठिकाणी म्हणू लागले सृष्टी संपली म्हणले, आता सृष्टी काही राहत नाही म्हणले आता. आणि म्हणून हे देखोनी आधी पुरुषो म्हणे जनेपा होय आणतो मग लोकीला बनतू संभ्रमतेने. संभ्रम झाला सगळ्यांना, कोणत्या सैन्याला काही कळाना, निस्ती धूळ उठला. आणि मग मात्र, कारण देवाचा शंख वाजवला होता, अर्जुनाने शंख वाजवला होता, तो घोष उपसवरला परी पडसाद होता राहिला, त्याने दर्भावलं कौरवांचा. महाराज कौरवांचं जे सैन्य होतं ना सगळं विध्वंस झालं. कोणी कुठं गेलं, कोणी कुठं गेलं, कारण प्रत्येकाला त्या ठिकाणी आपलं जीव वाचवण्याचा त्या ठिकाणी पडलेलं आहे. इकडे तिकडे सगळं अस्खलित होऊन झालेलं आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात कसं, तर एखाद्या मेंढ्याच्या कळपामध्ये जर वाघ शिरला तर त्या मेंढ्या जसा जीव घेऊन इकडे तिकडे ब्याब्या करून पळत असतात, तशा पद्धतीनं अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्याच्या मध्यभागी आल्यानंतर आणि शंखाचा आवाज झाला, एवढा झाला, एवढे शूरवीर होते, पण त्या ठिकाणी मात्र त्या ठिकाणी अस्तव्यस्त झालेले आहेत. त्यांनी चांगली लावलेली सैन्य मात्र विस्कटून गेलेला आहे. सिंह लिला विदेरतो, एखादा सिंह किती जरी हत्ती असले, सिंह गेला तर ते हत्ती भेटतात. तैसा हृदयाते भेदतो कौरवाच्या, कौरवांच्या हृदयामध्ये दुःशासन दुर्योधनांच्या हृदयामध्ये त्या ठिकाणी पुन्हा भित्रीपणा, भेद म्हणजे भीती निर्माण झाली. तो गादत जो ऐकते तव उभ्याचीही घाली ती एकामेकते म्हणते सावध. आता मात्र सगळं बळ हरपून गेलं होतं, भीती वाटू लागली, पण बळच आणून दुर्योधन म्हणू लागला सावध सावध, भिवू नका भिवू नका, थांबा थांबा, एका जागेवर थांबा, पळू नका, मी आहे ना तुम्हाला, भीष्माचार्य आहेत ना तुम्हाला, काळजी करू नका, जागेवर उभा राहा. आता व्यवस्थितान दृष्ट्वा धार्तराष्ट्रां कपिध्वज, ते तर बळी परोडी महारथी वीर होते, ते पुनर्पिदळती आवरिले. बळच मळच त्या ठिकाणी सगळं दळ सैन्य आवरून घेतलं भीष्माचार्याने. द्रोणाचार्य थांबा म्हणले, वाजलेला शंखाचा आवाज निघून जाईल, थांबा. मग ते तर बाणावरी आणि लगेच युद्धाला सुरुवात झाली महाराज. लगेच कौरवाच्या बाजूने जे काही सैन्य होते त्यांनी बाण सोडायला सुरुवात केली
आणि अर्जुनाच्या बाजूने जे काही सैन्य होते त्यांनी देखील बाणावर बाण सुरुवात केली. तर वर्णन आलेलं आहे, बाण वर्षती म्हणजे बाणांचा वर्षाव सुरू झालेला आहे. वर्षाव म्हणजे पाऊस. किती बाण? अनिवार, जशा पावसाच्या धारा मोजता येत नाहीत तशी ते देखले अर्जुनाने ते पाहिलं. युद्धाला येणारे बाण पावसासारखे त्या ठिकाणी येतात, धारासारखे. अर्जुनाने मनामध्ये संतोष घेतला. बरं झालं म्हणले, आता बघा म्हणले युद्ध करतो. कारण अर्जुन शूर होता, क्षत्रिय होता, वीर होता. अर्जुनाला युद्ध करणं हे खूप संतोषाची गोष्ट वाटू लागलेली आहे. एखाद्या पहिलवानाला आखाड्यामध्ये गेल्यानंतर आणि ते डफळं वाजल्यानंतर जसं तो पहिलवान त्या ठिकाणी त्याला एक उभारी निर्माण होते आणि त्याला असं वाटतं कधी त्या असणाऱ्या त्या आखाड्यात जातो आणि कधी कुस्ती खेळतो. पण पहिलवानाला बरं का, पाव खाऊन हातपाव झालेल्याला काही नसतं. किंवा एखादा मिलिटरीतला सैनिक आहे, त्याला जेव्हा त्या ठिकाणी असणारे ते मिलिटरीतलं रणवाद्य वाजवलं आणि हे झाल्यानंतर तो जसा वीर वृत्तीमध्ये त्या ठिकाणी येतो आणि त्याला असं वाटतं की लगे कधी लढायला जाईल. पण सैनिक असला पाहिजे, एखादा भगवत भक्त असला, कीर्तन सुरू झालं आणि घरी झोपला तर समजून घ्यायचं ह्यो खरा भक्त नाही. आणि कीर्तन सुरू झालं की त्याला टाळ वाजलं की त्याला असं वाटतं कधी जाईन आणि कधी जाऊन बसन. प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, घरी करमत नाही, आहे का नाही? ज्याची त्याची जिद्दी काय असते, वृत्ती त्या ठिकाणी असते महाराज. तसं अर्जुनाला संतुष्ट वाटला, आता युद्ध करायचंय मला, खूप आनंद आला. आता ह्या युद्धामध्ये त्या ठिकाणी मी जय घेणारे, विजय होणारे म्हणून लीला धनुष्य उचलले. अर्जुनाने धनुष्य बाण लिलेने उचललं आणि हसून देवाला म्हणले, ऋषिकेशम तदा वाक्य निदमहा महीपते. हे ऋषिकेशा ऐक म्हणले. अर्जुन वाचे, काय म्हणतात अर्जुन? सेनयो रुभयोर्मध्ये रथम स्थापयिमे चित. हे अच्युता, हे परमात्मा, दोन्ही सैन्य भागामध्ये आता पुढे रत्म्या, आणखी पुढून रत्म्या. ते वेळी अर्जुन म्हणतसे, देवा आता जडकरी ऋतू पेलावा, नेऊन मध्ये घालावा दोही दळा. जव मी नावेक हे सकळवीर सैनिक, न्याहाळी नासक झुंजतेत. हे सगळ्या सैनिकाला मी एकदा आता निहाळून घेतो, म्हणजे पाहून घेतो की माझ्यासोबत लढण्याकरता कोण कोण आलेले आहेत. अर्जुन काय म्हणू लागलेला आहे देवाला? अरे देवा, बहुत करून एक कौरव आहे, आतुर दुसोप वाटेल ना हो. हे कौरव यांना अत्यंत दुष्ट येतं, यांच्यात काही एवढं त्या ठिकाणी झुंजण्याचं एवढं काही शक्ती नाही, सामर्थ्य नाही, तरी देखील बळच मळत झुंजायला आलेत ना. बघतो म्हटले आता यांना. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हते, हे सांगून निराया प्रती काय संजू म्हणे. झुंजाची आवडी धरली पण यांच्यात काही त्या ठिकाणी असणारं तेवढं बळ नाही. ऐका, अर्जुन इतके बोलिला, अर्जुन एवढं बोलला आणि देवानी त्या घोड्यांना त्या ठिकाणी त्या घोड्यांना हाकलं आणि तो रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये नेऊन उभा केला. पण देवाला लगेच अर्जुनाला युद्ध करून घ्यायचं नव्हतं, कारण अर्जुनाला ज्ञान सांगून युद्ध करून घ्यायचं होतं. म्हणून दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेऊन उभा केल्यानंतर दुर्योधनाच्या पुढे नेला नाही, भीष्माचार्याच्या समोर नेऊन उभा केला आणि द्रोणाचार्याच्या समोर नेऊन उभा केला. आणि देव म्हणू लागलेले, जे येत भीष्म द्रोणाधिक जवळी पृथ्वीपती अनेक बहुताती, ते तर स्थिर करून यार तू अर्जुन असे पाहत होतो दर्व. म्हणले बघ म्हणले पुढे तुला कोणाबरोबर युद्ध करायचे, ते द्रोणाचार्य, ते कृपाचार्य, ते भीष्माचार्य येत. मग देवा म्हणे अरे देवा, हे तर आमचेच गुरु येत. अरे ज्या द्रोणाचार्याने मला विद्या दिली त्या द्रोणाचार्य समोर येतं. ज्या भीष्माचार्यापासून आमचे भीष्माचार्य आजोबा आहेत ते, आहे का नाही, ते भीष्माचार्य माझ्या समोर युद्ध करायला येत. ह्या म्हाताऱ्या माणसाची पूजा करायला पाहिजे, हे आम्हाला त्या ठिकाणी असणारी वंदनी येतं. आणि यांची पूजा करण्याच्या ऐवजी, म्हातारपणाला यांची सेवा करण्याच्या ऐवजी जर यांच्यावरती बाण सोडले आणि यांना जर मारलं तर देवा, हे तर पापच व्हायला लागले गाड्या. आणि म्हणून तिथं जे काही लढण्याकरता आलेले होते ना, तर त्या ठिकाणी सगळे अर्जुनाचे कोणी त्या ठिकाणी मामा होते, त्या ठिकाणी नाराज झालेले पाहुणे राहुणे दुर्योधनाच्या बाजूने लढण्याकरता गेलेले होते, सासरे होते. आणि ते त्यांना त्या ठिकाणी असणारे सोयरे दायरे सासरे दुर्योधनाचे मुलं होते लढायला. आणि हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये एक मोह निर्माण झाला. आपले गुरु येत पुढं, ज्यांनी धनुर्विद्या शिकवली, आणि त्यांच्यावरच जर आम्ही त्यांना मारण्याकरता जर बाण त्यांच्यावर धरला तर मी भस्मासुराची अवलाद होईल, असं अर्जुनाच्या मनामध्ये एक कृतज्ञता भाव निर्माण झाला.
आणि अर्जुन म्हणायला लागला देवाला, देवा यांचे खरे तर यांचेच उपकार येत, मी पार्थो द्रोणाचा केला, तेने धनुर्वेद मज दिला, तेने काय उपकाराला बरवा. अरे मी जर अर्जुन जर कशामुळे निर्माण झालो असन, मला जर धनुर्विद्या कामी येत असन तर द्रोणाचार्याचे उपकार येत, आणि त्यांनी उपकार केले त्यांच्यावरच अपकार करू का? मी काय भस्मासुर म्हणित अर्जुन अर्जुन म्हणला का मी काय भस्मासुर आहे का? कारण ज्या भस्मासुराला महादेवाने वर दिला आणि त्याच महादेवाच्या डोक्यावर हात ठेवायला चालला कोण? माझा आवाज येतोय ना तिकडं? वा, अर्जुन असं म्हणू लागलेला आहे. आणि म्हणून अर्जुनाच्या मनामधली वीरवृत्ती निघून गेली बरं का त्या ठिकाणी वीरवृत्ती निघून गेली आणि मनामध्ये गजबज निर्माण झाली. आणि गजबज निर्माण झाल्यामुळं आता अर्जुनाला त्या ठिकाणी थरकाप सुटला. ते तर मन गजबज झाली आणि आपैशी कृपा आली, त्याने अपमानी निघाली वीरवृत्तीचा अपमान झाला. कारण का? अर्जुनाच्या मनामध्ये दयावृत्ती निर्माण झाल्यामुळे वीरवृत्तीचा अपमान झाला आणि ती वीरवृत्ती निघून गेली. आणि वीरवृत्तीची जागा कोणी घेतली? दयावृत्तीनं घेतली आणि ती निघून गेली. मग अर्जुन म्हणू लागलेला आता मी युद्ध करणार नाही, कारण देवा हे युद्ध केलं तर पाप होणार आहे, कारण गुरुला मारणं हे पाप आहे. आणि आमचेच त्या ठिकाणी असणारे दुर्योधनाचे मुलं काय ना आमचे मुलं काय एकच आहे. ते दुर्योधनाला मारल्यानंतर ते पोरं अनाथ होतील आणि पुन्हा विशेष म्हणजे त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, त्यांना कोणी सांभाळायचंय. आणि म्हणून अर्जुनाला मोह झाला, हे आपलेच येतं, जाऊ द्या, नाही दिलं तर नका देऊ दे राज्य. पण अर्जुन पाप भीरू होता, मी मात्र हे पाप करणार नाही. मोह निर्माण झाला आणि मोह अत्यंत त्या ठिकाणी कठीण आहे. एकदा मोह निर्माण झाला की माणूस तिथं काहीच करू शकत नाही. ज्ञानोबारायांनी त्या मोहाचं वर्णन केलेलं आहे, जे वज्रापासून कठीण दुर्धराती दारुण तयाहून असा धरण स्नेह नवल. स्नेहाचं स्वरूप असं आहे की वज्रापेक्षाही ते कठीण आहे. अर्जुनाचं वर्णन करत असताना शूरवीर अर्जुन, पण अर्जुनाच्या मनामध्ये अर्जुनाचे हातपाय लटलट कापू लागले. अर्जुनच्या मनामध्ये शूरवृत्ती निर्माण झाली होती युद्ध करण्याची, पण हातपायाला धीर राहिला नाही. मनामध्ये संभ्रम, माणसाच्या मनात संभ्रम निर्माण झाला की त्याला अवसान राहत नाही. हे करू का ते करू असं निर्माण झालं की त्याला अवसान राहत नाही. तसं झालं. जेणे संग्रामो हरी जिंतीला निवांत कवतात तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी. अर्जुन क्षणामध्ये मोहामध्ये काय झालेला आहे? कवळून घेतलेला आहे. आणि म्हणून मोहाला काय म्हटलेलं आहे? ही आदिपुरुषाची माया ब्रह्मेयाई नयेची आया, म्हणून बोलविला ऐके राया संजीव म्हणे. मोह म्हणजे ही आदिपुरुषाची माया आहे. ही माया जर पडली रे पडली, ही माया मंत्र माणसाला काही करू देत. तशी अर्जुनावरती माया निर्माण झाली आणि अर्जुन म्हणला आता मी युद्ध करणार नाही. हातात घेतलेलं धनुष्यबाण खाली टाकून दिलं आणि रथाच्या बाजूला जाऊन बसला. देव म्हणला अरे 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 तिकडून बाण सुटलेले आहेत, अशा समयाला तुला अशा पद्धतीचा मोह होणं म्हणजे चुकीची गोष्ट आहे. कारण समय कोणता आहे? तुला युद्धच करायचं नव्हतं तर कशाला एवढा खटाटोप केला? एवढं सगळं कशा करता केलं हे? आणि आता युद्ध न करता तू पळून गेला तर तुला हे त्या ठिकाणी भित्रा वगैरे म्हणतील. आणि म्हणून तुला अर्जुना युद्ध करावं लागणार आहे. तुला स्वधर्माच्या बाबतीत जर विचार केला तरी युद्धच करावं लागणार आहे. कारण स्वधर्म हा चुकता कामा नाही. क्षत्रियाचा स्वधर्म आहे युद्ध करणं, आहे का नाही? आणि शेतकऱ्याचा स्वधर्म आहे शेती करणं. व्यापाऱ्याचा स्वधर्म आहे काय? व्यापारी करणं. नोकरदाराचा स्वधर्म आहे नोकरी करणं. प्रत्येकाचा स्वधर्म आपण केला पाहिजे. स्वधर्म जर चुकला तर मग पाप होईल, युद्ध केल्यावर पाप होणार नाही. प्रत्येकाने प्रत्येकाचा स्वधर्म केला पाहिजे. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही, ही आपला स्वधर्म करणं हीच विष्णूची काय आहे? महापूजा आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अर्जुना स्वधर्म जर चुकला तर मात्र दुसऱ्याचा धर्म तुला योग्य नाही. दयावृत्ती ही संतांची असते पण तुझ्या ठिकाणी ती शोभत नाही आणि संतांच्या ठिकाणी वीरवृत्ती शोभत नाही. आणि म्हणून आपला